गोष्टी लक्षात आल्या पाहिजेत। नेमकं काय चालू आहे ते दाखव, गाडी कशी जाते ते। पाटबंधारे विभाग आहे त्यांचंच माझ्या हातात लेटर आहे। त्याच लेटरवरती सांगितलं की या सर्कलमध्ये किंवा या मध्यम प्रकल्पामध्ये कुण्याही एकाही व्यक्तीला या ठिकाणी परवानगी देण्यात आलेली नाही, परमिशन नाही। आणि हे लोक कशा म्हणजे मगरुरीने वागतात, ह्यांची ही मगरुरी किती मोठ्या प्रमाणात आहे बघा। मी स्पॉटवरती आहे, आम्ही बातमी केली, आम्ही त्यांना परवानगी विचारली की गाड्यावर गाड्या पळवायला लागलेत बघा। तेव्हा दाखव, सगळंच दाखव। हे सगळं तुम्हाला पानगाव म्हणजे पानगाव सर्कल म्हणता येईल किंवा रेणा मध्यम प्रकल्प आहे। हा रेणा मध्यम प्रकल्पाचा हा सगळा उघड कारनामा आपल्याला पाहायला मिळतोय। 2 दिवसापूर्वीच पाटबंधारे विभागानं एक पत्र काढलं होतं की अशा पद्धतीनं विनाप्रमाणात हे सुरू आहे आणि विनाप्रमाणात थांबलं पाहिजे, त्यांनी कारवाई करणं अपेक्षित होतं। मी जेव्हा आलो हे सगळं सुरू आहे, हे बघा ना, म्हणजे ह्यांना जरी महाराष्ट्र शासनाचं धोरण असेल, गाळ उपसा हा केला पाहिजे त्यांच्या सहकार विभागातून किंवा त्यांच्या संमतीनं, शेतकऱ्याच्या संमतीनं, तर त्यांच्या काहीतरी वाटा गोळा करून त्यांचा सहभाग घेऊन हे सगळं केलं पाहिजे। शासनाला तेही स्तुती आहे, पण परवानगी नसल्यावर ह्यांना कुठल्याही पद्धतीची अशी गाळ उपसा करण्याची अजिबात परवानगी कुठलंच शासन देत नाही। हे बघा, JCB ह्या गाड्या, ह्या सगळ्या गाड्यांचा रोड टॅक्स भरला आहे का, हा देखील मोठा प्रश्न उपस्थित होतो आहे। ह्या गाड्या भरवस्तीतून जातात आणि जर एखादा इन्सिडेंट घडलाच, जर घटना घडली तर ह्याला जबाबदार कोण आहे? पाटबंधारे विभाग आहे की इथलं पोलीस चौकीवाली जबाबदार आहेत की देणारे मालक जबाबदार आहेत? या सगळ्या लोकांचं सगळी चौकशी होणं म्हणजे उच्चस्तरीय चौकशी, जे की एक युनिट आहे। अजून अनेक युनिट जे आहेत ते आहेत, आज आपण ते पण दाखवण्याचा प्रयत्न करणार। म्हणजे एकूणच उदाहरणार्थ काय तुम्हाला सांगतो, रेणापूर म्हणजे आपला बीड जिल्हा आणि त्याच्या शेजारचा हा आपला रेणापूर तालुका, म्हणजे बाँड्री, बीड जिल्ह्याची बाँड्री। ज्या पद्धतीनं वाळू माफिया आहेत, ज्या पद्धतीनं मुरुम माफिया आहेत, त्या पद्धतीनं हे सगळे गाळ उपसा माफिया असे आहेत का, असा देखील प्रश्न उपस्थित होतो आहे। आम्ही स्पष्ट उल्लेख आहे याच्यामध्ये की अर्ज केले, त्या लोकांनी अर्ज केलेत, पण त्याची कुठल्याही प्रकारची परवानगी देण्यात आली आहे। अर्ज करण्याची एक प्रोसेस आहे, कलेक्टर ऑफिसला ते अर्ज करायचा असतो आणि पाटबंधाऱ्याने ती परवानगी द्यायची असते, पण तसं काही कुठंच काही इथं आपल्याला दिसत नाही। आम्ही त्यांना चौकशी केली, पण त्यांनी आम्हाला सांगितलं आमच्याकडे परवानगी येईल, आम्ही आत्ता तर प्रोसेस केली आहे, ती प्रोसेसिंगमध्ये आहे। शासनाचं धोरण आहे, पण परवानगी असेल तर त्याला महाराष्ट्र शासनाचं धोरण लागू होतं, पण परवानगी कुठल्याच प्रकारची न घेता अशा पद्धतीनं म्हणजे राजरोसपणे ह्यांना कसल्याच प्रकारची भीती नाही किंवा शासनाचा, कायद्याचा, नियमाचं कुठलंच यांच्याकडे पालन नाही। ह्या जर गाड्या बघितल्या तर ह्या गाड्या तुम्हाला पाहायला मिळतात मोठ्या प्रमाणात। हे एक युनिट आहे, असे 2-4 युनिट जे आहेत त्या अशा पद्धतीनं सुरू आहेत आणि ह्यांच्यात कसलीच म्हणजे भीती या नावाचा प्रकार नाही। आणि आम्ही उपसतोय, माळ उपसतोय, आमच्याकडे परवानगी आहे आणि ते जे पाटबंधारे विभाग आहे त्यांचंच माझ्या हातात लेटर आहे। त्याच लेटरवरती सांगितलं की या सर्कलमध्ये किंवा या मध्यम प्रकल्पामध्ये कुण्याही एकाही व्यक्तीला या ठिकाणी परवानगी देण्यात आलेली नाही। मग ही उपसा कुणाच्या जीवावर होतोय, कुणाच्या भरोशावर होतोय आणि याचा आशीर्वाद कुणाच्या आहे त्याच्यावरती? का इथले अधिकारी मिलीभगत करून हे सगळं काय सुरू आहे? म्हणजे शासनाला फसवायचं। समजा जर ही उद्या गाडी त्या वस्तीमधून गेली, एखाद्याचा समजा चिरडून जीव खाली गेला, तर याला जबाबदार कोण आहे? इथला युनिट मालक आहे का इथलं पोलीस स्टेशन आहे? रेणा मध्यम प्रकल्प आहे आणि रेणा मध्यम प्रकल्पामध्ये बघा ना, मी आलो तरी यांचं बंद नाही। याचा अर्थ ह्यांना कुणाची भीती नाही। हे माफिया लोक असतात, यांना कुठल्याच प्रकारचं बंधन नाही किंवा शासनाचे नियम वगैरे कुठलेच नाहीत, पण ते हे कुणीच लोक फॉलो करत नाहीत। या सगळ्या गाड्यांचे नंबर एकदा घे। हे लोक आता जातात इथून, या सगळ्या वाहनांना इथून जाण्याचा जो आहे ते काही अडचण नाही। सगळे लोक जात आहेत, गाड्या घेऊन जात आहेत, आता पळून जात आहेत, थोडक्यात घेऊन जातात म्हणण्यापेक्षा पळून घे। हे सगळ्याचे नंबर कॅच कर। गोष्टी लक्षात आल्या पाहिजेत, नेमकं काय चालू आहे ते दाखव, गाडी कशी जाते ते। भयंकर प्रकार आहे। जरी गाळ उपसाला परमिशन असेल तरी त्याला परवानगी लागते आणि परवानगी हे पोकलान कसं नेणार हे पण ते आम्ही बघणार आहोत। म्हणजे सगळंही लाईव्ह होणार आहे आता, हे सगळं तुम्हाला लाईव्ह दिसणार आहे। म्हणजे सगळा भोंगळ कारभार तुम्हाला, म्हणजे कशा पद्धतीची परमिशन नाही आणि हे लोक कशा म्हणजे मगरुरीने वागतात, ह्यांची ही मगरुरी किती मोठ्या प्रमाणात आहे बघा। मी स्पॉटवरती आहे, आम्ही बातमी केली, आम्ही त्यांना परवानगी विचारली की गाड्यावर गाड्या पळवायला लागलेत बघा। तेव्हा दाखव, सगळंच दाखव। हे सगळं तुम्हाला
पानगाव म्हणजे पानगाव सर्कल म्हणता येईल किंवा रेणा मध्यम प्रकल्प आहे हा. रेणा मध्यम प्रकल्पाचा हा सगळा उघड कारनामा आपल्याला पाहायला मिळतोय. बघा पहा ही गाड्या, म्हणजे ह्या इथल्यांना कसल्याच प्रकारची भीती हा प्रकार इथं आपल्याला नाही असं जाणवतंय. बघा दाखवते सगळ्या पळालेल्या गाड्या दाखव. बघा विचार करा, ह्या गाडीचे जे नंबर तुम्ही कॅच आम्ही केलेले आहेत, या गाड्यांना तुम्ही परत बोलवणार का? या स्पॉटवरून गाड्या पळत आहेत. मग आता यांचं काय करणार तुम्ही पुढं? हे कुणाचं पोकलेंड आहे, ह्याचे सगळे काय बघणार का आता? का मस्त आपलं राज्य चालवणार? भयानक आहे, फार फार अतिशय भयानक आहे.